तालुक्यातील पालिया गावात बल्लाळेश्वर हे अष्टविनायकातील एक प्रमुख ठिकाण आहे. हे एकमेव असे स्थान आहे जिथे गणपती भक्ताच्या नावाने ओळखला जातो. अष्टविनायकातील हा तिसरा गणपती आहे. या गणपतीचे दर्शन करण्याकरता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचेगावचे विद्यार्थी पोहोचले पाली या ठिकाणी. इकडे बघा रे. उन्हेरी येथील गरम पाण्याचे झरे हे पूर्णपणे नैसर्गिक आहेत. येथे आढळणारे झरे नैसर्गिक भूशास्त्रीय चमत्काराचे एक आदर्श उदाहरण आहे. उन्हेरे हे ठिकाण पालीपासून अवघ्या 3 किलोमीटरवर आहे. या हे आहे तीर्थक्षेत्र उन्हेरे. हे ठिकाण गंधकयुक्त उष्णोदक कुंडासाठी प्रसिद्ध आहे. या कुंडामध्ये आंघोळ केल्याने त्वचा रोग आणि सांधेदुखी यासारखे आजार दूर होण्यास मदत होते. या पाण्याचे तापमान सुमारे 70 अंश सेल्सिअस पर्यंत असते, जे कोणत्याही ऋतूत गरमच आढळते. याच कुंडाच्या शेजारी हा आहे थंड पाण्याचा झरा. आहे की नाही हा भूशास्त्रीय चमत्कार. या ठिकाणी शाही स्नान करून विद्यार्थी निघाले ते वरद विनायकाच्या दर्शनाला. वरद विनायक गणपती संस्थान हे रायगड जिल्ह्यातील महड येथे आहे. हा अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. या ठिकाणचा गणपती हा वरद विनायक नावाने ओळखला जातो. वरद विनायक म्हणजे समृद्धी आणि यश देणारा. वरद विनायक संस्थान हे खोपोली पनवेल मार्गावर महड या ठिकाणी आहे.
पुढील प्रवास हा लोणावळ्याच्या घाटातून होणार होता. मध्येच गाडी थांबली ती नाश्ता करण्यासाठी. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या घरून आणलेला नाश्ता या ठिकाणी घेतला. हा सुरू होत आहे लोणावळा खंडाळा घाट. हा घाट बोर घाट या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा रस्ता पूर्णपणे निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हे एक लोकप्रिय असे ठिकाण आहे. पुणे मुंबई यापासून जवळच असल्यामुळे या ठिकाणी निसर्गप्रेमी पर्यटकांची पावसाळ्यामध्ये त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये खूप वर्दळ पाहायला मिळते. त्याचप्रमाणे लोणावळा हे एक थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहे. या ठिकाणची चिक्की तर सर्व प्रसिद्ध आहे. लोणावळा खंडाळा घाटातून पुणे मुंबई रस्ता बांधण्यासाठी इंग्रज अधिकारी ज्यावेळी रस्ता शोधण्याचं काम करत होते त्यावेळी ते आपल्या शोध कार्यात अपयशी होत होते. बऱ्याच वेळा हे माणसं या डोंगरावर काहीतरी शोधण्यासाठी येतात आणि परत माघारी जातात. हे या डोंगरावर मेंढ्या चारणाऱ्या एक मेंढपाळाने हेरले. या मेंढपाळाचे नाव होते सिंगरोजी धनगर. या घाटामध्ये आपल्याला सिंगरोजी धनगर यांचे मंदिर सुद्धा पाहायला मिळते. हा घाट रस्ता शोधून देण्यासाठी सिंगरोजी धनगर यांनी इंग्रज अधिकाऱ्याला मदत केली. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी खुश होऊन "मग तुला काय मागायचे आहे?" असे म्हटले. त्यावेळी सिंगरोजी धनगर यांनी काय मागितले असेल बरे? तर असे म्हटले जाते की ते म्हणाले, जर तुम्ही मला काही देऊ इच्छिता तर ते या भारत मातेला स्वतंत्र करा. हे त्यांचे बोल ऐकून इंग्रज अधिकारी रागावले आणि त्यांनी वीर सिंगरोबा धनगर यांचा शिरच्छेद केला. हे आहे सिंगरोजी धनगर यांचे घाटातील मंदिर. इथून पुढे आपल्याला बोगद्यातील रस्ता पाहायला मिळतो जो लोणावळा आणि खंडाळा या दोन ठिकाणांना जोडणारा आहे. हा पहा तो भुयारी मार्ग.
आणि विद्यार्थी पोहोचले ते श्री संस्थान एकवीरा देवी येथे. एकवीरा देवी हे कोळी समाजाचे एक प्रमुख देवस्थान आहे. लाखो कोळी भाविक मुंबईवरून पायी चालत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. पुढे विद्यार्थी पोहोचले ते गाथा मंदिर पाहण्यासाठी देहूमध्ये. हे आहे देहूमधील प्रसिद्ध गाथा मंदिर. त्यानंतर तुळापूर येथे श्री संभाजी महाराजांचा वध ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणाबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. श्री संभाजी महाराजांचा पावन इतिहास विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. असणारी कवी कलश यांची समाधी देखील विद्यार्थ्यांनी पाहिली. सर्वांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून विद्यार्थी पुढील प्रवासास निघाले. पुढे प्रवासामध्ये यथेच्छ जेवणाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांची सहल ही अत्यंत अविस्मरणीय अशी पार पडत होती. या सहलीमध्ये ड्रायव्हर म्हणून लाभलेले श्री सोनटक्के साहेब यांचे विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन सहकार्य मिळाले. त्यांनी विद्यार्थ्यांचा प्रवास हा अत्यंत आनंदरित्या पार पाडला.